तुम्ही डेमोमध्ये जो व्हिडिओ पाहिला तशा प्रकारचा व्हिडिओ जर तुम्हाला क्रिएट करायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही एकदम शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं मित्रांनो, आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिली जाईल, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही आपल्या वेबसाईटवरून आपली PLP फाईल डाउनलोड करून घ्यायची. PLP फाईल डाउनलोड केल्यानंतर तिला तुम्हाला या ठिकाणी कशी ॲड करायची दाखवतो मित्रांनो. हे पिक्सेल लॅब ॲप या ठिकाणी ओपन करायचं आहे. तुम्हाला या ठिकाणी 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. ओपन PLP फाईलवरती क्लिक करायचं मित्रांनो. नंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता वरती PLP वरती क्लिक करून इथून तुमच्या फोल्डरमधून जी काय आपली PLP असेल PLP या ठिकाणी ॲड करायची. ॲड केलेली PLP तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारे PLP वरती क्लिक करायचं. अशा प्रकारे एकदा बॅक घ्यायचा तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी अशा प्रकारचे मी ऑलरेडी तुम्हाला रेडीमेड HDमध्ये एकदम अशा प्रकारे एक PLP मी तुम्हाला क्रिएट करून दिली असेल मित्रांनो. एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला आपण एडिटिंग शिकवत मित्रांनो. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशा प्रकारची ही PLP असेल. हिला या ठिकाणी ॲड केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी काय करायचं मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही असं बॅक यायचं आहे. बॅक यायचं तुम्हाला या ठिकाणी इंडिया फाउंड कन्व्हर्टर हे ॲप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोरवरून डाउनलोड करून घ्यायचं आहे. आणि डाउनलोड केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी काय करायचं मित्रांनो, तुम्हाला दाखवतो मी. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे गोंधळीवरती क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी वरून 3 नंबरला एक तुम्हाला ऑप्शन दिसेल AMS, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी युनिकोड SMS इंडिया फाउंड अशा प्रकारच्यावरती क्लिक करायचं. या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचं, म्हणजे जे पण तुमच्या मंडळाचं नाव काय असेल मित्रांनो ते तुम्ही या ठिकाणी मंडळाचं नाव तुम्ही टाईप करायचं. तर मी आपलं जे नाव असेल ते टाईप करतो. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपल्या मंडळाचं नाव असेल. हे नाव या ठिकाणी ॲड झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी युनिकोड टू AMS इंडिया फाउंड याच्यावरती क्लिक करायचं. एक ॲड तुम्हाला अशा प्रकारे या ठिकाणी शो होऊन जाईल मित्रांनो. ॲड शो झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला क्लोजवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी कॉपीवरती क्लिक करायचं. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी आपल्या पिक्सेल लॅब ॲप्लिकेशनमध्ये यायचं आहे. पिक्सेल लॅब या ठिकाणी ओपन झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी तुम्हाला जो आपला काही या ठिकाणी टेक्स्ट दिसेल तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचं आहे. एडिटमध्ये यायचं आहे आणि हे काय जे असेल ते अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी इथून इरेज करून घ्यायचं आहे. आता कॉपी केलेल्या ठिकाणी पेस्ट करायचं. पेस्ट केल्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला दिसायला एकदम HDमध्ये हा टेक्स्ट वगैरे किंवा त्याच्यावरती आपण बप्पाची इमेज ॲड केली तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी काय करायचं, सिम्पलीरित्या मित्रांनो तुम्ही या ठिकाणी वरती शेअर चॅटवरती क्लिक करायचं आहे. कस्टमवरती क्लिक करून या ठिकाणी अल्टावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी सेव्ह टू गॅलरी म्हणायचं आहे. अशा प्रकारे ही इमेज असेल तर आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह झालेली तुम्हाला दिसून जाईल. सेव्ह झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी तुम्हाला एक ॲप्लिकेशन पाहिजे, ते म्हणजे CapCut हे ॲप्लिकेशन तुम्हाला पाहिजे. हे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मला आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती मेसेज करा किंवा पर्सनली मला मेसेज केला तर तुम्हाला CapCut ॲप भेटून जाईल. त्यानंतर हे तुम्ही या ठिकाणी ओपन करून घ्यायचं आहे. ओपन करून घेतल्यानंतर तुम्ही या ठिकाणी काय करायचं मित्रांनो, न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो काय फोटो असेल तो फोटोवरती क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही फोटो या ठिकाणी ॲड करून घ्यायचा. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ते फोटो असेल तो फोटो या ठिकाणी ॲड झाले तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल. त्यानंतर फर्स्ट लिहायचा आहे वरती क्लिक करायचं आणि इथून जे मी जे तुम्हाला मटेरियलमध्ये दिलेले आयडिओ असेल त्या आयडिओ या ठिकाणी ॲड करायचं आहे. तर मी त्या आयडिओ या ठिकाणी ॲड करून घेतो. अशा प्रकारे आयडिओ या ठिकाणी ॲड झालेला आहे. त्यानंतर ह्या फोटोची जी लेंथ असेल ती मित्रांनो सॉंगच्या शेवटपर्यंत अशा प्रकारे खेचून घ्यायची. खेचून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, सिम्पली या ठिकाणी हे जे काही सॉंग असेल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी बीट्समध्ये यायचं. हे सॉंग तुम्हाला प्रॉपरलीरित्या व्यवस्थित ऐकायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला काही बिट्स द्यायचे. तर मी ते सॉंग या ठिकाणी ऐकून बिट्स लावून घेतो मित्रांनो. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण जे काही म्हणजे बिट्स असतील त्या बिट्स अशा प्रकारे तुम्हाला सॉंगमध्ये ॲड करून घ्यायचे. त्याच प्रकारे त्यांना तुम्ही या ठिकाणी फर्स्ट लिहायचं आहे. आपल्या त्या इमेजवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी स्प्लिटवरती क्लिक करायचं आहे. आपण ज्या ठिकाणी बिट्स दिले त्या ठिकाणी फक्त इमेजला अशा प्रकारे कट द्यायचा आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे कट दिल्यानंतर तुम्ही या ठिकाणी फर्स्ट लिहायचं आहे. फर्स्ट आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी इफेक्ट्समध्ये यायचं आहे. इफेक्ट्समध्ये आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी 3D फॉन्ट 2 हा इफेक्ट तुम्हाला अप्लाय करायचा. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हा इफेक्ट तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचा. त्याच्यावरती क्लिक करायचं आणि त्याची जी लेंथ असेल ते आपल्या फर्स्ट बीटपर्यंत ऑलरेडी तुम्हाला ॲड झालेली दिसून जाईल. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दिसायला एकदम प्रॉपरली तुम्हाला व्हिडिओ दिसेल. नंतर तुम्हाला नेक्स्ट स्प्लिट केलेल्या भागावरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. या ठिकाणी फर्स्ट जे काही ॲनिमेशन असेल त्या ॲनिमेशन या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे ॲड करायचे. ते स्वतः तुम्हाला एकदम प्रॉपरलीरित्या या ठिकाणी ॲड झालेलं दिसून जाईल. त्यानंतर तिसऱ्या इमेजवरती क्लिक करायचं आहे. तिसऱ्या इमेजवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं मित्रांनो असेल तुम्हाला जो आवडेल तो इफेक्ट तुम्ही या ठिकाणी अप्लाय करायचा अशा प्रकारे. त्यानंतर मी या ठिकाणी काय करता मित्रांनो व्हिडिओ इफेक्टला ॲड करणार आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे नॉर्मली व्हिडिओ इफेक्ट मी अशा प्रकारे अप्लाय केलेला आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे या ठिकाणी अशा प्रकारे आपला व्हिडिओ या ठिकाणी मित्रांनो क्रिएट झालेला आहे. तुम्ही बघू शकता मंडळाचा जो व्हिडिओ असेल तो अशा प्रकारे एकदम प्रोफेशनलीरित्या एडिट झालेला आहे. याला सेव्ह करण्यासाठी वरती फक्त एक्सपोर्टवरती क्लिक करायचं. अशा प्रकारे हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये डाउनलोड होण्यास सुरू होईल.
चला तर मग भेटूया पुढच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. Yeah.